गळ्या शिवला काय होते काय माहिती गळ्याला. मी थोडीशी आता पोराबरोबर चर्चा करतो, बाहेर नेतो पोर आले आणि मग काय काय नाही सांगतो मी तुम्हाला. मग हो हो ठीक आहे या ना तुम्ही बाहेरून. हा सांगा मग काय आम्हाला तर. चला मग बुढे बा, चला आपण बाहेर जाऊ, थोडस बोलू आपण. हो चाल बा. काय बुढे तुले पोरगा पसंत आहे ना? 100%. आता कसं शिवला विचारायला गेला बाई, असं बुड्याले तर त्या पोराले तू पसंत आली असेल म्हणा. तो काही वांधा नाही, गोरी गुमटीच असतो. पण तुले पसंत आहे की नाही हा की छातीवर गोटा ठेवून हो म्हणून राहिली बाबा बुड्डे तू? हो ना बापा, मला पोरगा पसंत आहे नाही तर काय तर म्हणून तर मी शिवलालले बाहेर नेलं की नाही, पसंत आहे म्हणून तर. चांगला आहे पोरगा दिसायला, फक्त थोडा भोपळा आहे, दात नाहीत मुख आहे. पण जाऊ दे आता, एवढं तेवढं पाहिलं तर आपल्याला आवाज भेटीन कुठे. हाच चांगला आहे बापा. हा ना तेच म्हटलं, नाही तर मग कसं वक्तार कणकण करशील, भोबळा दिला बा मला करून, असाच दिला तसाच दिला. कसं आमच्या नानकण्याने काढल्या पाहिजे तू, म्हणून राहिलो विचारून राहिलो बा मी. अरे बापा काली मी त्या नानकण्या काढू रे. चांगला आहे पोरगा, काही वांधा नाही ना. आता काय होते काय माहिती बाबा, त्या पोराला विचारायला नेलं शिवलालला तर हो म्हणते, नाही म्हणत. त्याच्यावर आता आता आपलं तर होत आहे, आपण काही नाही म्हटलंच नाही. आता काय माहित आता काय होते तुझं पोरगा हो म्हणते नाही म्हणते. आता ते देव जाणे बुवा, आता त्याच्या मनातलं काय सांगू शकतो. तू पसंत आली नाही आली त्याले. हो बापा आता काय होते काय माहित बापा, 2-3 संबंध तुटले माया असेच गेले. आता हा काय म्हणते काय माहित पोरगा. आता हो आता बा काय तर आल्यावर समजेन आता. अहो बा बुढे बा, तुम्हाला पोरगी पसंत आहे ना? काही वांधा नाही ना? नाही तर मग कसं बघतार माणसा. काय गड्या मला पोरगी पसंत नव्हती, तिथून माग मस्ती मारली हे असं. पसंत असेल तर सांगा तुम्ही. बाप्पा रग्याची तर पुरीला आहे टपकून राहिली बापा, पायता बरोबर पसंत गेली रग्यानं. काय सांगा तुला शिवला, तुला काही वांधा नाही, पोरगी आपल्याला पसंत आहे बापा. मी तर फिदा झालो तिच्यावर. लका लई पोरगी टाप दाखवली तू ना, तुम्ही मावशी 1 नंबर राहिल्या का. हो म्हणजे गौतमी पाटील फिकी आहे, त्या मावशीची अदाच लय काफी आहे रे बाबा. लई आहे का, लई दिशाला लय सुंदर आल्या का, पटली आपल्याला ती मावशी. बापा पायतावर फिदा आहे पुढे पाडाय रे. हा काय रे ते काय त्या मावशीचं म्हणणं काय बा, त्या मावशीला पसंत आहे की नाही बा मी. काय म्हणणं काय त्या मावशीचं, जमते की नाही आपलं. पप्पा काय रगेला जमते की नाही म्हणते लागेल. आई लोक टेकलाही लागेल चटलं मन मी लड्डू फुटा. हो बुढे बा, तुम्ही मावशीला पसंत घेशील सारा आहे, काही वांधा नाही. माझ्या मावशी बी तुमच्यावर फिदाच होईल आहे. माझी मावशी म्हणते असा पोरगा मला भेटणारच नाही. बरोबर, पण मावशीने एकच टाकली ना. कसं मावशीचं असं म्हणणं आहे बा की असं 3.5 एकर वावर आहे तुमच्याजवळ, तर एकरभर कसं मानार द्यायला लागेल करून, अशी म्हणून राहिली मग मावशी. बापा शिवलाल वावरा फावराचं नको लावू रे बा माग. कोरी कारी येत असेल तर ये म्हणा बापा. फावर नाही हो काय रघू, फावर नाही द्यायचं. लय अशी न अप्सरा दिसेल सुंदर, पण आपल्या काही कामाची नाही बाबा. गेली पोहून तर काय करशील, एकरभर वावर चाललं जाईल. याला नातू नाही का रे मागे रघुली, तुला काही करत राहिलं का शिवलाल. तुम्ही पुरी गोष्टच ऐकत नाही. मी ना डायरेक्ट बुडील म्हटलं वावरा फावराचं काही जमणार नाही म्हटलं बा. तुला लागलं तर खाया पियाची कोण्या गोष्टीची अडचण येणार नाही, दवाखान्याची अडचण येणार नाही. पण वावर मागशील तर हा संबंध होणार नाही, आपण त्या संबंधात पडत नाही. मी डायरेक्ट म्हटलं मावशीले तेच म्हटलं, नाही तर मग कसं द्या मग एकरभर वावर ना लिहून. ते तो धंदा खोटार भाऊ. त्या गड्या शिवलाल तुलेच माहीत आपला स्वभाव कसा आहे तर. आपण कोणा घेण्यात ना देण्यात कसं. आता कसं जे पटापटीत होईल तेच. असं करण असं वावरण फावर मागणं बरोबर नाही. तेव्हा मीनच नाही म्हटलं तर कसं आता पुढे कसं करता. काय आहे म्हणणं तुमचं असं, म्हणजे पुढची लाईन म्हणजे काय जमके करता का लग्न. अरे आदर्श घोटा. बरं अजून काही अपेक्षा. आपल्याकडे काय 5-25 लोक आणसान का, म्हणजे सांगा लागेल ना सारासाठी. 5-25 नाहीत भाऊ, 2-4 जण येऊ आपण, एक गाडी आणू झमकून टाकू. जास्त खर्चात पडेल पुरत नाही. अरे बा तो लाटा काही पुरत नाही आहे. गावात लागलंच ते एखादं डफडं सांगून देऊ, होऊन जाते तेवढ्यात आपलं. बरं मग चला मग बैठकमध्ये. आता बोलायला लागेल ना बैठकमध्ये. चला बोलतो मग मी आता काय. हो बापा शिवला थांब जरासा. बैठकमध्ये बोलायच्या अगोदर मला कसं त्या मावशी बरोबर बोलू दे. माझी बोलायची इच्छा आहे त्या मावशी बरोबर. कसं मला विचार नाही कसं. तुम्ही काय विचारता बापा. काय विचारता काय तुम्ही मावशीले बापा. तेच की बा तुले मी पसंत की नाही
हिच्या नाही लागणार काय की जबरदस्ती आहे बुवा? खरं खरं सांग कसं. आता तोंडात मुखात दात नाही आहे, चष्मा लागेला, काळी हाती आहे, तिला पटतो नाही पटत मी, मला विचारा लागेल, मला खात्री करू दे बा. तो गळ्या हे घडलं का धंद्यात लोक नाही झाले रे. कोणी कोण्या पुरीला भेटेल नाही जातल्या का, पहिलीच पाहिणी आहे आपली. तू म्हणतो डायरेक्ट मला भेटू दे. तू आज भाऊ थोडासा बावला बिफर तर बाई पाहिली की वर्षी घोरल्या गाडीचा खायला अशी मार. बुढे बा कसे काय भेटता तुम्ही सांगा ना. एक तर तुमचं काम कसं बिफरेल आहे ना. परसान घोर बुद्धीले काही म्हणसान तुम्ही मामावाशीली एखादं नंबरच मागसान, नाही तर म्हणशील किसच द्या बघता. तुमचं काही सांगताच येत नाही. बोरा काम आहे तुमचं. कसं काय भेटतं माझ्या बरं. आम्हाला जिंदगी काटा लागते ना बा सोबत तिच्या. पण तू म्हणतो भेटता काय बरं बा. बरं काय बायको होऊन राहिली ना ते मग मला भेटायला लागणार नाही का, बोलायला लागणार का तिच्याबरोबर, किंवा तुला पोचत आहे की नाही या. तुम्हाला काय एवढं वाटते का मी असा नाही ना बा. मी खाल किस मागून खायला तिचे नंबर मागून फंबर मागून मी काही याय लोक ताल तोडता. बरोबर बुडू बा गरम नका हो. देतो बापा भेट देतो करून तुम्हाला. मी बोलतो मावशी बरोबर किंवा मावशीला सांगतो की पोराला भेटणार, काही 2 शब्द बोलणार. बोलतो मी मावशी बरोबर. मग तेच मग नाही तर मग कसं भेटून असेल त्यात तर मुडलं मग आपलं. मला मावशी तुझी पसंत आहे मला, पण काय विचार जुळले नाही तर मग फायदा काय बा. एकामेकाची देवाणघेवाण झालं पाहिजे की नाही. मला विचार लागेल की तुझा नवरा कोण मेला, ते मला विचारीन तुझी बायको कोण मिली, पोरगा आहे की नाही, पोरगी आहे की नाही, तुला परपंच आहे की नाही, पोरं आहेत की नातू आहेत की नाही, हे सारा विचारपूस नाही करायला लागणार का काही वाड्यावर बरा. ते विचारपूस 4 चौकात होत नाही का नाही, याला कोपऱ्यात पाहिजे जाऊन. एका ठिकाणी बसू म्हणजे सेटिंग लागली पाहिजे ना. बुढीने याला पसंतच केलं पाहिजे. याचं तिच्याबरोबर लोक नाही झालं पाहिजे. ही सेटिंग आहे याची. काय माणूस रे बाबा रागे. चला बोलतो मी मावशी बरोबर. चाल मावशी पसंती गिसंतीचा तर काही विषय नाही आहे. बुड्याला त्याचं पोराले पोरगी पसंत आहे तो काही विषय नाही. पण कसं आहे पोराचं म्हणणं आलं की बा कसं थोडंसं बोलणं आहे बा पोरी बरोबर, म्हणजे तुझ्या बरोबर बोलणं आहे असं म्हणणं आहे बा पोराचं. नाही ना बाबा आपले पहिलेच पाहिजे आणि कसं काय बोलतो बाबा. माझा जीव येतो बाबा. काय विचारेन काय नाही बाबा शिवला. नाही रे बाबा मी काय कोणाशी बोलले नाही कधीच. नाही रे बाबा माझा जीव येतो बाबा. मी नाही बोलत. मावशी काही नाही होत ना. आता आम्ही अटी असल्यावर खाले बाजूच्या खोलीत जाऊन बोला. काय विचारते काय नाही तो पोरगा. हो म्हण नाही तुले पटलं तर हो म्हण, नाही म्हण तुझ्यावर आहे ना ते. काय करणार आहे पोरगा. आता कसं आहे आता तुमचा कसं साचा वासा आहे, जोड आहे तसं. आता तुम्हाला दोघांना एका ठिकाणी राहावं लागतं. ते मग एका ठिकाणी म्हणजे एकामेकाला जाणून नाही घ्यायला लागणार का तुम्हाला. सांग बा मग त्यासाठी भेटणं महत्वाचं आहे ना. आता कसं इच्छा आहे त्या पोराची भेटायची. कुठे जाय ना आता त्या पोराची इच्छा आहे भेटायला तर बोलायची इच्छा आहे तर कसं जा तुम्ही भेटा चर्चा करा. तुमच्या एकामेकाची म्हणजे विचाराची देवाणघेवाण होते ना. एकामेकाबद्दल माहीत पडते. बोला. बरं बापा. आता तू एवढा म्हणूनच राहिला नांदा लावूनच राहिला तर जातो बापा मी. चल बापा पाठव मग त्या पोराला मा बरोबर मागं पाठव मग. हो मावशी. बुड्डे बा पोरगी कसं तयार आहे तुमच्यासोबत बोलायले तर कसं फक्त कसं जास्त झिलप्या नका झाडता असं तसं. तुम्ही अगवपणा घरी ठेव जा. जे काही मेन आहे विचारायचं ते विचार जा बरं. आता मग बस सांग का मग ते मला किस असं नाही झालं पाहिजे. कशी बोलायला तू काही बोलता का मी का तसा अकाल्या का एवढा चावटाव का मी. कसं बोल ना कसे जात्या तुला समजलं नाही अजून. विचारे देवाणघेवाण समजते बुवा. इथं स्वभाव कसा आहे काय आहे त्यासाठी. काही नाही कसं तुमचा अनुभव आहे मला म्हणून राहिलो मी. नाही तर मग कसं बसल्या दिला दणका असं नाही व्हायला पाहिजे. सांगून राहिलो माना कानावर दुसरं काही यायला नाही पाहिजे असं म्हटलं बुड्यानं. तसं नाही तुमच्याबद्दल चांगलंच निघलं पाहिजे. सांगून राहिलो मी. शिवल्यावर काही बोलतो म्हणे तू. बरं उठा जा तुम्ही त्या बुड्डी बरोबर जा. हो जातो. डॅनियन काही खूर नाही केलं की झालं बापा. हा काही सुधार नाही बापा. याला बाई दिसली म्हणजे हा भिफरतेच ना. आता तर एकटाच गेला बापा बुडीला घेऊन. काय करते काय माहित बापा. हा काही खरं नाही आहे. काय बोला काही सुसून नाही राहिलं बोलायलाच आपण बोलायचं मोठं केलं. आता काय बोला काही लक्षात येऊन नाही राहिलं बापा. भुललो मी सारं. कसं तुम्हाला मी पसंत आहे ना बा. नाही तर मग कसं वेळेवर हे नाही झालं पाहिजे बा. मला पोरगाच पसंत नव्हता. कसं तुम्हाला पसंत असेल तर तुम्ही हो म्हणा बा. जबरदस्ती नाही. तुम्ही सांगा बा पहिले तुम्हाला पसंत आहे की नाही. मी मला पसंत आहे तुम्ही. तुम्हाला मी पसंत आहे की नाही सांगा बा तुम्ही. मला बी पसंत आहे तुम्ही. बा पक्का विचार करा. नाही तर मग कसं वेळेवर असं नाही झालं पाहिजे बा. घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून मी लग्न केलं.
तुमची इच्छा नाही म्हणून तुम्ही इच्छा नाही तरी बी माझ्यासोबत लग्न करून राहिले असं नाही झालं पाहिजे. असं म्हणतं कसं पुढे वाद वाढतात ना. आता बा मला पसंत नव्हतं आणि मी जबरदस्ती केलं. काही नाही, तसं काही नाही आहे, मावरच आहे सर्व काही. मला तुम्ही पसंत आहे तसा काही विषय येणार नाही पुढे. बरं मग जे तुमचे मिस्टर होते, पती होते तुमचे, ते गेले कसे काय गेले ते? ते काय ते आता काय सांगा तुम्हाला, लय दुःख भरी कहाणी आहे. दारूच पेन तो, रात पर दिवस दारू पे. मानवरा पहिला काय करता, दारूत मेला तो, लिव्हर फेल झालं त्याचं, पोट फुगे त्याचा मेला तो. बरं मग तुमची बायको कशी काय गेली मग वर? मा बायकोचं काय सांगू तुम्हाला, एक पोरगा झाला, डिलिव्हरी झाली तिची. त्या डिलिव्हरीत तिला टीबी झाली, खोकला आला डांग्या, त्यातून टीबी झाली तिला आणि टीबी तिचा जीव गेला. पहिल्या जमान्यात काही टीबीचा इलाज नव्हता, काही नव्हतं, बेकार होतं ना, टीबीतच मेली ते. बरं मग तो पोरगा कुठे आहे? तो पोरगा म्हणणार नाही काय बाबा तुम्ही नाही या वयात लग्न केलं, मला आई आणली, कसं घर होईल ना? तुमच्या पोराला विचारेल का तुम्ही ना? बापा तो नाहीच ना, जगातच नाही, तोही गेला वर, माझी वायरी गेली वर, नातू आहे एक, कोणता एक. बर, पोरगान वायरी बी गेली, मग नातू तर आहे. मग नातू नाही म्हणणार का काही? तुम्ही कशी काय लग्न करून राहिले वया? आता तुम्हाला काय सांगू मी, नाताची गोष्ट, नातासाठीच मी पोरगी पाहून राहिलो. पण कसं 3-4 एकरावर कोणी देत नाही पोरगी, तर मग माझा विचार केला, म्हटलं सायचं मले भेटते भाकर तुकड्यासाठी तर मीच करून घेतो, दोघांची वाय दूर होऊन जाते भाकरी थाप्याची. आता नाताचं होत नाही तर मग मॅच निर्णय घेतला, पाच टाकू म्हटलं झमकून. आता आपल्याला भेटते, कोण ना कोण देते. बरोबर. मग तुमच्या घरचे तुम्हाला काही म्हणते नाही का, पोरं गिरं पोरीगिरी? आपल्याला कोणीच नाही ना बाबा, काहीच नाही. म्हणजे नवस लग्न झालं आमचं, आज गेला ना, काही झालंच नाही ना आपल्याला त्याचं ना. पण कसं बुवा, तुम्हाला कसं माझं बुवा माय बोलणं गेलणं पटलं असेल तर सांगा बुवा, कसं म्हणजे कसं पुढे टिकलं पाहिजे आपलं. नाही, मला पटलं सारा तुमचं. म्हणजे तुम्ही खुल्ला बोलता, लपून काही ठेवत नाही, जे काही आहे ते तोंडावर आहे. मला तुमचा स्वभाव पटला बुवा, माझा स्वभाव पटला की तुम्हाला? नाही, तुमचाही स्वभाव मला पटला. चांगले आहे तुम्ही बी. मला पटले बा तुम्ही. एक तुमचा नंबर गिंबर असेल, फोन नंबर तर द्या ना मग मला, का कागदार लिहून. कसं फोन करायला बरं. फोन नंबर मागून राहिला डायरेक्ट. नाही माझ्या नाही बरं. काय माझा मोबाईलच नाही ना, कुठून नंबर देऊ तुम्हाला? मोबाईलच नाही आपल्याला. बाहेर चॅप्टर आहे काही नंबर नाही देत. बरं नाही तर नाही मग चला. शिवलाल कसं वाट पाहायचं असेल, कसं तोही भेट असेल, काय करून राहिले काय नाही बाबा, लय वाळगोळच्या आपण झालं बसेल आवटीचा. चला त्याला बापा डाऊट काय चालू आहे काय नाही, याचं बातका पतंगड बनायला टाइम नाही लागत. हो बाबा, चला. आता उठता तुम्हाला आखरीची गोष्ट सांगू काय, मी ना तुम्हाला पाहता बरोबरच मामून फिरलं तुमच्या. डायरेक्ट प्रेमच झालं मला तुमच्या. खरंच ना. आय लव्ह यू. चला. बुडूबा सारं ओके आहे ना, मग करून पुढची बोलणी मग. आपल्याकडून बिंदास आहे भाऊ, सर्व ओके, आपल्याला पसंत आहे सारं आहे. तिचा स्वभावही चांगला, बोललो मी तिच्याबरोबर. आपल्याला पसंत आहे ते. कर काय बोलणं आहे तर. मी तर म्हणतो लग्नातच काळ झटकन पटकन आदर्श उरकून टाकू. पण शांता ठेवणार, तुम्हाला विचारला तर त्यांनी विचारायला लागणार का? काय घाई करत राहत. थांबा मावशी, तुला पोरगा पसंत आहे ना? पसंत आहे मला पोरगा. खरं सांग बरं मावशी, कसं जोडा भोळा आहे बापा, डबल होत नाही. तुला पसंत असेल तर सांग. पसंत आहे मला. कर पण पुढची बोलणी चालू कर मग. शिवलाल भाऊ करा पुढची बोलणी करा चालू. असं पसंत आहे बुडीले. बरं काय वांधा नाही. बुडूबा ते म्हणून राहिले बा पुढची बोलणी करा तुम्ही चालू, असं त्याचं म्हणणं आहे. तर मग काय तुमचं काय म्हणणं आहे मग? कसं करता तुला मा असं म्हणणं आलं की बा हे काही नाही तुरे नाही आहे. कसं वैरुद्ध आहे तर कसं जमके लग्न फगन केल्यापेक्षा आपण एखाद्या मंदिरात जाऊ, पोरगा पोरगी एकामेकाच्या वयात हार टाकतील, बघ झालं लग्न. काय बा मावशी, आमचं असं म्हणणं आहे बा की कसं जास्त रोंब्यात पाळल्यापेक्षा झटकनी मंदिरावर जाऊ, पोरगा पोरीला हार टाकीन, पोरगी पोरायला हार टाकीन, झालं लग्न. नाही बापा, शिवलाल तसं नाही जमी बापा. नाही, मंदिरा लग्न करत नाही आपण. नाही, लग्न चांगलंच करणार जमके. पोराकडून डीजे वगैरे आला पाहिजे, घोडा गिळा सारं व्यवस्थित. कारण की आमची खाईच आहे ना बापा बग्गीत बसायची.
असं लग्न करत नाही बाबा मी मंदिरावर जाऊन हार टाकून आणि हे करून नाही. बँड बाजा चांगलं जमके लग्न 400-500 पाहुणे जेवायले खावायले लग्न राहायला लोक असं लग्न करतो बा मी. असं असेल तर पा बा. आदर्श आपल्याला काही जमत नाही. शिवलाल भाऊ लय म्हणजे लोक असं लय पांचट होते ना. सांगा आता हे हार टाकणं बरोबर आहे. 5, 25, 50 लोक जेवले पाहिजे की नाही आपल्यासाठी. एवढं शुभ कार्य करून राहिलो आपण तर. पण मंदिरात लग्न करणं म्हणजे लोक म्हणतात लग्न तरी म्हणतात का झाले. बरोबर. आता आम्हाला काय करावं लागते, आम्ही येऊ एक डीजे घेऊन येऊन पोराले घेऊन येऊ. तुमचे पाहुणे बोला, तुम्ही जंक्शन लग्न करा की काय करा, तुमचं तुम्ही पाहा काय करायचं आहे तर. कसं बा शिवलाल भाऊ तुम्हाला काय करावं लागते म्हणजे. अरे बाबा खर्च तुम्हाला करणार, पोराला करणार खर्च लग्नाचा पुरा. आम्ही फक्त असं आयत्या ताटाने येऊ तिथं जमके लग्न फक्त पोराला करणार. आम्ही थोडी लग्न करणार. आमची पोरगी आहे कोरीकारी बुडी. असं आहे आमच्या बुडीला एकटे लग्न जमके करणार. पहिलं लग्न मग बुडी झालं तर कसं जमके काय झालं ना, असं साधं सिंपल होतं लग्न. आता बुडीची इच्छा आहे चांगलं जमके करायची. तुम्ही का त्या पोराचा का जीव घेतला का. जमके लग्न करा म्हणून राहिले तर कुठून आणि तो 2-4 लाख रुपये कडकीच्या दिवसात एक तर कर उन्हाळ्यात पुन राहिला. काही आहे बाबा तुम्ही तर. जमके लग्न करणार तुम्ही करा ना. तुमच्याकडून पुरीला ख्वाहिश आहे की नाही पोरीची की मला लग्न चांगलं व्हायला पाहिजे. मग तुम्ही करा, तुम्ही खर्च करा. आमच्या काल खिशाला काहीतरी लावून राहील तुम्ही. मग तुमचं ना आपलं काही पाळगं जमत नाही. चला मग निपटलं हे होत नाही तुमचं ना आपलं. मग तुटला संबंध जा तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. कोणती असं बोलू नको ना, काही ना काही ॲडजस्ट केलं असतं ना. पोरगी लय पोसत आहे ना मला रे. खरं सांगतो ना. लय दिशाला बाई ना कशी आहे तर खतरनाक आहे ना. 4 लोक लाईन मारतात गात नेल्या. अशी आहे दिशाले. पाहू ना आपण काही ना काही तोडगा काढू ना. आमचा धंदा करून राहिला ते म्हणतात सारं तुम्हीच करा. आयत्या ताटानी आम्ही खायले एवढे काही निताजे लाव का पळे लाव का रस्त्यावर. चाल उघड्या घरी. अरे बा शिवला काही थांबू नको दिसा. गेली मावशी तू चुल्या. उठ लवकर चल. हा बा. अरे तो शिवलाल राहिला ना. शिवला राहिला माग का चाटून खात. त्याची मावशी आहे तो पाहिजे काय आहे त्याचं. चाल मुकड्यानं काय सारखा उरा पटार घेतो काय. मग म्हणे सोना आणा 2 तोये. लग्न करा जमकी. घरच पाहिजे म्हणून बांधेल, पलंगच पाहिजे, गादीच पाहिजे, उस्तीच पाहिजे. एवढे कोणते शौक पुरे करते रे. चाल मुकड्यानं. लग्न नाही झालं चालते सगळा खलास होतं काय काय. होतं नव्हतं सारं गमवतं काय. खूप चालतं. काय मावशी पहिलेच तर पोरं भेटून नाही राहील. पोरगा आणला तर तुमचे वाटा बाबा. साधं संपल लग्न केलं असतं काही बिघडलं असतं का. फालतू लग्नाची ओट टाकली म्हणतात घेणं देणं. काय कसं बापा पहिले माया कसं बैलबंडीत लग्न व्हायला माया काही शोक पुरा होईल नाही. मला कसं त्या बग्गीत बसणार घोड्याच्या लग्न म्हणजे कसं ऑर्केस्ट्रा पाहिजे लग्नामध्ये. बँड पाहिजे, नाचली पाहिजे मी मस्त. माई होय झाली पाहिजे. माय शोक शान शोक आहेत की नाही काही. काही आहे बापा तुझं काही सांगतो रे. सर आंडू पांडू लग्न करायचं मी नाही करत. अरे मग मावशी तू कर ना बापा. तू या खर्चानं कसं करणं आहे तर जसं म्हणशील तसं कर बापा. लागलं असतं नाच्या बोलावं लागलं असतं गौतमी पाटील बोला तुझ्या लग्नात नाचायले. पण कसं मग त्या बुड्याला काल तर देऊन राहिले त्या पोराले. त्याचे अजून नाही जायत पैसे कुठून. आणि एवढं लग्न या वयामध्ये जमके करणं म्हणजे बरोबर नाही ना हे. त्याला पटत असेल तर तो करी. नाही तर मग राहू दे. मला काही गरज नाही राहिलं. बा मग हे अशानेच कसं 3-4 संबंध तुटले आता आज लोक. काय बा आपण काय संबंध जाणत राहा काय तुम्ही ऐकतच नाही बा. घड्यावरच बसेल असताना. असं नाही असंच पाहिजे आम्हाला, तसं नाही तसंच पाहिजे आम्हाला. जाऊ द्या बा. मला आता कोणता पोरगा आण. राहू दे रे बाबा शिवला. काही नवई नाही म्हणे. दुसरा पाहिजे मी. लग्न चांगलं नाही काही नाही असं आदर्श म्हणते मंदिरात हार टाकणं बरोबर आहे काय. तो फकण्या पोरगा आणला जाऊ दे. खर्च नाही करू शकत मला नाही पाहिजे तो. बरं बापा मावशी तुला नवय नाही तशीच राह बापा. जाऊ दे मला काही करावं लागत नाही. चाललो मी. राम राम. आता डबल मला फोन नको करतो म्हणतो नको आता. काही जाय मोठी ठसन गाजून राहिला तुझा. मला काय भेटणार नाही का. तो जाय का जगा पाठीवर एकटा. लो येते हिरे पोरं. 100 बळकरे भेटतात मुली. दिसायला पाहिजे नाही कशी आहे मी तो हिरोईन. पण ना करे मुली चांगले चांगले भेटतात नोकरीवाले मुली. बरं नोकरीवालाच करतो बाबा मावशी या वयात. चाल मग चाल येतो बाबा मी. बुडीली हिसका बशीन था समजी नेली आता मावशीने. जास्त फडफड करते. रघुबुड्यासारखा संबंध लोक नाही आला बुडीली. असा पोरगा हिरा. बुडीली फरक नाही त्याची. जाय मग घेटोली.